नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांचे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत. तर आज आपण पुदिन्याचा ठेचा कसा करायचा ते पाहूया. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी पुदिना घेतलाय. पुदिना स्वच्छ धुवून निथळून घ्यायचा. थोडेसे कढीपत्त्याचे पाने, मुठभर कोथिंबीर, 10 ते 12 हिरव्या मिरच्या, 1 गड्डी लसणाची आणि 1 वाटी भाजलेले शेंगदाणे. चला तर मग आता आपण हा ठेचा कसा करायचा ते पाहूयात. तर त्यासाठी आपल्याला आधी इथं मिरच्या भाजून घ्यायच्या. तर आपल्या ह्या मिरच्या चांगल्या ह्याला डाग येईपर्यंत चांगल्या अशा भाजून घ्यायच्या. जेवढ्या मिरच्या आपण चांगल्या भाजून तेवढ्या या ठेच्याला छान अशी चव लागते. तरी ते आपल्या ह्या मिरच्या छान अशा डाग येईपर्यंत मस्त अशा भाजल्या गेल्यात. तर अशा पद्धतीनेच ह्या मिरच्या भाजायच्या. आता ह्या काढून घ्यायच्या. तर हा ठेचा मी आता खलबत्त्यात करणार आहे. तर आपल्याला आधी मिरच्या, लसूण, तर यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे, चवीनुसार मीठ, आणि आता आपल्याला हे आधी ठेचून घ्यायचंय. तर हे अशा पद्धतीने आपले हे जाडसर असं ठेचून झालंय. आता यामध्ये आपल्याला कढीपत्ता, पुदिना, कोथिंबीर आणि आता हे ठेचून घ्यायचे. आता पुदिना आणि कढीपत्ता ते चांगलं ठेचून झालंय. आता हे शेंगदाणे यामध्ये टाकायचे आणि आता आपल्याला हे ठेचून घ्यायचे. तर अशाने आपला हा ठेचा छान असा ठेचून झालाय. आता आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. आता कढईमध्ये 1 पळी तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये हा ठेचलेला ठेचा यामध्ये टाकायचा आहे आणि 1 ते 2 मिनिटं आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने 1 ते 2 मिनिटं हा ठेचा परतून झाला की यात अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे आणि रस टाकल्यानंतरही 1 ते 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर झाला आहे ते आपला मस्त असा हा पुदिन्याचा ठेचा तयार. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.